म्हणतंय देणार नाही? अरे कोण म्हणतंय देणार नाही? अरे हमसे जो टकराएगा, हमसे जो टकराएगा, महिलांना संरक्षण न देणाऱ्या निष्क्रिय सरकारचा, महिला विधी कामगार बंधू भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज शुभेच्छा देण्याचा लाज वाटते, कारण जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना सन्मान केला जातो। आज या ठिकाणी आम्हाला रस्त्यावर बसून या सरकारच्या विरोधात आंदोलन करावं लागले। लाज वाटलं पाहिजे या सरकारला। ज्या दिवशी महिलांचा सन्मान केला जातो, त्यांना मान दिला जातो, त्याच दिवशी आम्हाला या रस्त्यावर बसवलं जातं। या सरकारचं इतकी लायकी राहिलेली नाहीये की महिलांना सन्मान द्यावं। आज महिला मुली घरातून बाहेर पडतात, ते शाळेवरून येतात की नाही किंवा ज्या कामावर जातात तिथून परत येतात की नाही याची गॅरंटी देत नाही। ज्या राज्याचे सरकार केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीवर छेडछाड केलं जातं, तेव्हा तुम्हाला सुचतंय की महिलांना संरक्षण नाहीये किंवा एखाद्या मुलीवर छेडछाड केलं जातं। त्याआधी ज्या महिलांना मुलींना छेडछाड केलं किंवा अत्याचार झालं तेव्हा विचार नाही केला। म्हणजे एखाद्या मंत्रींच्या मुलींना किंवा त्यांच्याच नातेवाईकांना केल्यानंतरच तुमच्या डोळे उघडतात का? आम्ही महिला व मुली दिसत नाहीयेत का तुम्हाला? ज्या दिवशी महिलांना आणि मुलींना सन्मान मिळतो त्या दिवशी खरा जागतिक महिला दिन आम्ही साजरा करू, एवढंच मी सरकारला सांगू इच्छिते। जय हिंद, जय भारत। एका 3 वर्षाच्या मुलीवर 50-60 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केलेला आहे किंवा 60-65 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेवर अत्याचार झालेला आहे। हे आज सगळीकडे हेच चालू आहे। महिला कुठे सुरक्षित नाहीये। महिला बाजारात सुरक्षित नाहीये, शाळेत नाहीये, राहण्यात नाहीये, गाव खेड्यात कुठे सुरक्षित नाही। कुठेतरी कुठे अत्याचार हे चालूच आहे आणि याला कारणीभूत आपले शासन आहे। कारण शासनाची कडक कायदे करून यांना आटोक्यात आणण्याचा कुठलाच काही प्रयत्न नाही। आरोपी सगळा गुन्हा करतो, पहिल्या 2 महिन्यांना परत सुटून येतो बाहेर आणि पुन्हा एका आवाज उठून पुन्हा अत्याचार करण्याच्या यासाठी आज आम्ही महिला दिनाच्या औचित्याने एक लाक्षणिक धरणे आंदोलन करत आहोत आणि आमच्या या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने शासनाला विनंती आहे की इशारा आहे की आपण महिलांना योग्य ते संरक्षण द्यावं। महिला एकजुटीचा, महिलांना संरक्षण मिळालंच पाहिजे, महिलांना संरक्षण मिळालंच पाहिजे। अरे कोण म्हणतंय देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतंय देणार नाही? महिलांना संरक्षण मिळालंच पाहिजे। अरे कोण म्हणतंय देणार नाही? महिलांना सुरक्षा न देणाऱ्या निष्क्रिय सरकारचा, महिलांना सुरक्षा न देणाऱ्या निष्क्रिय सरकारचा